राज्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे आता सुरू झाले। संजय राऊतांनी केलेल्या 23 जागांच्या दाव्यावर बोलताना काँग्रेसच्या संजय निरुपमांनी ठाकरे गटानं 23 जागा लढल्या तर काँग्रेससाठी काय राहणार असा सवाल उपस्थित केलेला आहे। त्याला आता खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। भाजपला हरवायचं असेल तर एकजुटीनं लढायला हवं असा सल्ला संजय निरुपम यांनी दिलेला होता। या सगळ्यालाच राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय, पाहूया। सीट शेयरिंग तो वैसे ही बहुत ही कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट होता है, बहुत आसानी से सीट शेयरिंग का डिसीजन होने वाला नहीं है। ऐसे में जब इंडिया ब्लॉक की सभी पार्टियों को एक साथ मिलकर लड़ना है और भारतीय जनता पार्टी को पराजित करना, अगर ये संकल्प है तो हम एक दूसरे से लड़ना बंद कर दें। शिवसेना ने जिस तरीके से, मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं। आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे? सभी पार्टियां अगर अपने अपने स्तर पर बोलेंगे हम इतने भी लड़ेंगे, हम इतने लड़ेंगे, तो इससे आगे जाकर के विवाद बढ़ेगा और वो इंडिया गठबंधन के लिए अच्छी बात नहीं होगी। कोण आहेत मला आधी उत्तर द्या तुम्ही। ते जे बोलताय ते कोण आहेत? त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना। जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलं आहे। जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच। आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।